विवेक म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य, स्थिर अस्थिर, योग्य अयोग्य, चांगलं काय वाईट काय याची जाण होणं म्हणजेच विवेक. विवेक आपल्याला प्राप्त करावा लागतो. की वैराग्य ज्ञानासोबत विकसित होतो. जसजसं ज्ञान वाढेल तसतसा वैराग्य विकसित होत जातं जीवनामध्ये. तर विवेक प्राप्त कसा होतो? चला मी तुम्हाला एक सुंदर अनुभव देतो. 5 वर्षाचे असतानाचे जे आमचे विचार येत होते त्या विचारामध्ये आणि आज येणाऱ्या विचारांमध्ये झालेल्या फरकाबद्दल सजग व्हा. म्हणजे काय होते की आमच्या जीवनामध्ये आमचं शरीर बदललं, आमचं मन बदललं, आमचे विचार बदलले. एवढंच नाही तर आमच्या आवडीनिवडीसुद्धा बदलल्या. म्हणजे एवढं सगळं काही आमच्या जीवनामध्ये बदल होतोय. तर असं काही आमच्या जीवनामध्ये आहे की जे अजिबात बदलत नाही आहे. आणि त्यामुळेच आम्हाला हा बदल, त्याबद्दलची जाणीव होते की हो हे सगळं बदलतं आहे. का? की आमच्या जीवनामध्ये असं काही आहे की जे अजिबात बदलत नाही. जो हा बदल अनुभवत आहे तो कोण आहे? म्हणजे माझ्या केंद्रामध्ये असं काही आहे की ज्याच्या भोवती हा बदल घडतोय आणि ते अनुभव करतंय. जसं घड्याळाचं सेंटर स्थिर असतं आणि काटे फिरतात, तसं आमच्या केंद्रामध्ये सुद्धा काहीतरी स्थिर आहे जे हे बदल अनुभवतं. या गोष्टीची जाणीव होणं हे विवेक आहे. विवेक आणि ज्ञानामध्ये थोडा फरक आहे. विवेक काय की सत्य असत्य यांच्यातला फरक समजणं. म्हणजे जे मिक्स झालंय, सत्य असत्य किंवा स्थिर अस्थिर, योग्य अयोग्य यांच्यातला फरक समजणं हे विवेक. आणि ज्ञान काय की जे वेगळं आम्हाला भास होतो ते वेगळं नसून एकच आहे. जसं आम्हाला आत्मा आणि परमात्मा असं वेगवेगळा भास होतो आहे ना. तो परमेश्वर तिकडे कुठेतरी बसलेला आहे आणि आम्ही इथे आहोत. आम्ही त्याला काहीतरी मागतो किंवा त्याच्या भीतीपोटी आम्ही काहीतरी करतो. तर ज्ञान काय आहे की आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही आहे हे जाणून घेणं, हे ज्ञानामुळे होतं. तसं एकाच गव्हापासनं पुरी पण बनते, पोळी पण बनते, ब्रेड पण बनतो. त्या सगळ्यांचं मुख्य घटक काय आहे की गहू. बाहेर रूप वेगळं वेगळं आहे. तर ज्ञान काय आहे की त्या सगळ्यांमध्ये जो कॉमन घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याविषयीची सजगता. अहम ब्रह्मास्मी म्हणतो आपण किंवा शिवोहम म्हणतो आपण. शिवस्वरूपोहम. शिवासारखंच आमचंही स्वरूप आहे, शांत, प्रेममय, आनंदमय. तर आमच्यामध्ये असं काहीतरी आहे जे अजिबात बदलत नाही. पण हा होत असलेला बदल जीवनातला ते अनुभव करतं, त्याला ते साक्षी आहे. ते कोण आहे? मी. मग हा मी कोण आहे माझ्यामध्ये? जो हा बदल अनुभवतोय, या बदलाला जो साक्षी आहे तो हा मी आहे. त्याला स्वतःमध्ये अनुभव करा. इथून पुढे 10 वर्षांनी 20 वर्षांनी सुद्धा आमचं शरीर, मन, विचार, स्वभाव, आवडीनिवडी सगळं काही बदलेल. पण आमच्यामध्ये असं काही आहे जे तेच राहणार आहे. आम्ही तेच राहणार आहोत. जेव्हा आमचं वय इथून पुढे 20 वर्षांनी होईल, 25 वर्षांनी वाढेल, जेव्हा आम्ही 80-90 वर्षाचे होऊ, आम्ही तेच राहू जे 5 वर्षाचे होतो ते. विचार करा थोडा आणि स्वतःला उन्नत करा. जस्ट थिंक अँड अपलिफ्ट युअर सेल्फ. आय एम विथ यू. धन्यवाद.